नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. श्री स्वामी समर्थ, जय श्री महाकाल. तर आज आपण बनवणार आहे क्रिस्पी शेंगदाणा फ्राय. तर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत 2 बाउल, बघू शकता तुम्ही इथे. हे माझे घरचे शेंगदाणे गावचे, त्यामुळे हे बारीक आहे. मार्केटमध्ये जाडे भेटतात, त्याचं पण तुम्ही बनवू शकता, पण मी आता ह्याचं दाखवते तुम्हाला. ठीक आहे. शेंगदाणे बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत. आता मी इथे अर्धा चमच हळद घेते, धना पावडर घेते अर्धा चमच, लाल मिरची पावडर घेते अर्धा चमच, गरम मसाला घ्यायचा आपल्याला, अर्धा चमच, सगळं अर्धा चमच घ्यायचं, अर्धा चमच, जिरा पावडर घ्यायची अर्धा चमच. इथं मी एक लिंबूचा रस घेतलेला आहे, 1 वाटी लिंबूचा रस घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता तो मी इथं ॲड करते. याच्यामध्ये टेस्ट चांगली येते, म्हणजे आंबट आंबट लागतं. जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबू याच्यामध्ये ॲड करू शकता. चिमूटभर हिंग घेते, हिंग घेतलेला आहे मी. अर्धा चमच मी इथे आमचूर पावडर घेतलेली आहे. आमचूर पावडर नाही टाकली तरी चालेल, पण टेस्ट चांगली येते, त्यामुळे मी इथे टाकत आहे. आता मी इथे थोडासा खायचा सोडा घेते, म्हणजे आपले खुसखुशीत होतील, क्रिस्पी होतील एकदम व्यवस्थित. थोडंसंच घ्यायचं आहे सोडा. आता मी इथे काळा मीठ घेते चवीनुसार. आता मी सगळे मसाले चमच्यामध्ये हलवून घेते चमच्याने, बघू शकता तुम्ही. मस्त वास आला आहे मसाल्यांचा सर्व. 2 चम्मच मी इथे बेसन पीठ घेत आहे, तुम्ही बघू शकता. 2 मोठे चम्मच आणि अर्धा चम्मच मी कॉर्नफ्लॉवर घेत आहे, म्हणजे मस्त क्रिस्पी लागते. आता थोडंसं पाणी टाकून आपल्याला ते एकजीव करायचं आहे. म्हणजे सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे, तुम्ही बघू शकता, म्हणजे मसाले पण व्यवस्थित लागतील याला. थोडंसं पाणी टाकायचं, जास्त पाणी नाही टाकायचं. बघू शकता तुम्ही कसं पाणी टाकतं. फूड कलर असेल तर तुम्ही फूड कलर पण टाकू शकता, म्हणजे कलर चांगला येईल. माझ्याकडे नाही आहे तर मी नाही टाकत. आपलं झालेलं आहे रेडी. शेंगदाणे असे जास्त पण पातळ नाही करायचे, जास्त असं करून घ्यायचे, म्हणजे ते व्यवस्थित तळले जातील आणि क्रिस्पी पण लागतील आपल्याला शेंगदाणे. आता तुम्ही इथे बघू शकता, तेल आपल्या कढईमध्ये तापलेलं आहे मस्त. आता मी ते शेंगदाणे सोडते. ते वेगवेगळे सोडून घ्यायचे, हळूहळू सोडायचे, नाहीतर तेल उडेल आपल्या अंगावर. सोडून घ्यायचं मस्त. मीडियम फ्लेमवर आपल्याला मस्त तळून घ्यायचे, ब्राऊन कलर पर्यंत होऊन द्यायचं आहे मस्त. आता बघू शकता तुम्ही, आपले शेंगदाणे मस्त ब्राऊन झालेले आहेत. फूड कलर टाकला असता तर अजून मस्त कलर आला असता, पण
हेल्थसाठी ते घातक असल्यामुळे मी ह्याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे, अवॉइड केलेलं आहे. तर आता मी ते शेंगदाणे काढून घेते. आता मी डिशमध्ये शेंगदाणे मस्त सर्व केलेले आहे. आता आपल्याला वरून याच्यामध्ये चाट मसाला टाकायचा आहे, बघू शकता मी. थोडंसं असं खालीवर करून घ्यायचं. खायला रेडी आहे आपले क्रिस्पी शेंगदाणे. चकना म्हणून पण तुम्ही खाऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर.